आता मी डिप्लोमा केला आहे, इंजिनिअरिंग केली, 6 वर्ष माझं खूप स्किल झाले, मी स्किल खूप इकट्ठा केले, खूप चाटले स्किल, जे दुसऱ्याचं होतं ती पण खरकटं चाटले स्किल. पण आता आता आमच्या टायमिंगला ह्यांना बाहेरचं स्किल पाहिजे, पैसे भरून ॲटोकॅड, ई प्लॅन, अजून काय ती PLCs काढा, अजून कुठलं ऑनलाईन फिनलाईन कोर्स असते तर ती, म्हणजे तिथं 6 वर्ष क्लास केला, ती केला, तिथं पण पैसे भरा ना अजून बाहेरचं, म्हणजे पूर्ण जवानी माझी शिकण्यात गेली. माझ्या टायमिंगला माझ्या आईबापाला लेकरं होती, तिन्हीच्या तिन्ही आम्ही लेकरं झालो, म्हणजे त्या टायमिंगपासून त्यांनी जबाबदारी आमची घ्यायला चालू केली. हे काय आता 24 वय चालू झाले तरीसुद्धा मला अजून जॉब हातात नाही. ती तर नशीब लाडक्या बहिणीचं 1,500 आहे तिथं. आईला सांगू शकते ही जॉब नाही आहे, पण फादरला सांगितलं तर फादर डायरेक्ट माझं शुभमंगल सावधानच करतील की अजून पण जॉब लागला नाही. म्हणजे 1 वर्ष टाईम दिला, लोन घेऊन ठेवले, लोन फेडायचं अजून आयुष्यभर लय डोक्याला त्रास आहे. आता जॉब मला बघावंच लागतं. नशीब तिथे लाडक्या बहिणीचं 1,500 येतात, तेवढं मी पगारचं 1,500 म्हणून तर देते मी घरी. बाप एवढं माझं खुश होते, आय गो फादर सगळ्या वस्तीवरनं सांगत फिरतात गावातनं की माझी पोरगीनं मला पगारचे पैसे पाठवत, पण मी लाडक्या बहिणीचं पाठवले, त्यांना काय सांगू. खूप 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 जिंदगी ना नुसती द लाईफ इज हेल बट स्टील इट्स टू प्राऊड म्हणजे प्राऊड नाही आहे, हा नुसता डायलॉग आहे, बट काही प्राऊड फील होत नाही आहे. आता जर मला ह्या 1-2 महिन्यात जॉब नाही लागला तर माझ्या घरची मला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील, म्हणजेच दुसऱ्या घरी पाठवतील मला. होतं एका टायमिंगला इंडिपेंडेंट वुमेन बनायचं स्वप्न. आता ठीक आहे, मी नवऱ्याच्याच जोड जगणार. येस.